सो गाईज फायनली आमचा 2025चा डेकोरेशन आता रिव्हील होणार आहे. सो 3, 2, 1 गो. सो हे गाईज व्हॉट्स अप, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. स्वागत आहे तुमचा एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आम्ही बेसिकली गणपती बाप्पाला घरी आणणार आहोत. प्लस आज तीन गोष्टी होणार आहेत. आज आम्ही गणपती बाप्पाला घरी तर आणणारच आहोत नक्कीच. प्लस आम्ही आमचं येवलीचं डेकोरेशनसुद्धा रिव्हील करणार आहोत की कसं डेकोरेशन असणार आहे आमचं. आणि त्यासोबत आजच आय थिंक सो गणपती बाप्पाला फेटा लावणार आहे. जर तुम्ही पुढच्या वेळीचा ब्लॉग बघितला असेल तर ही नदी हर वर्षी येते आमच्या इथे फेटा लावायला, आणि मग तो फेटाही लावणार आहोत. सो आताचा आमचा जो नेक्स्ट टास्क आहे तो आम्हाला गणू बाप्पाला घरी आणायचा आहे. तर आता मी इथून घनसोलीला जाणार गणपती बाप्पाला हाणायला. मग इथून गणपती बाप्पा आल्यावर तुम्हाला मी एकदा आमचा जो डेकोरेशन आहे तो सुद्धा रिव्हील करणार. आणि डेकोरेशन रिव्हील झाल्यावर संध्याकाळी आय थिंक सो ह्याने वापस येणार आहे आमच्या घरी फेटा लावायला. सो तोही प्रोसेस मी तुम्हाला एकदा दाखवेन. सो लेट्स सी कसा संपूर्ण प्रोसेस जातो. आता तर अजून 10 मिनिट आहेत मला जायला. सो क्विकली आपण निघूया. सो फायनली आम्ही आता कणसोली वर्कशॉपमध्ये पोचलो आहोत. आणि हे आले आमचे गणपती बाप्पा. खूप छान दिसत आहेत. आम्ही त्यांच्या कानात आता होल पाडत आहोत सो दॅट आम्ही तिथे ज्वेलरी वगैरे लावू शकतो. आणि हे जे काका आहेत हे आता क्ले लावत आहेत सो दॅट जी मूर्ती आपली ती हल्ली नाही पाहिजे आणि कुठे असं थोडाफार पुढे मागे नाही झाली पाहिजे. सो आता त्याला क्ले लावून प्रोटेक्ट करत आहोत. आणि आता वेळ आली आहे घरी निघायची. सो आता त्याला प्लास्टिक रॅप लावतो आहे. तेवढ्याचं तुम्ही हे मॉन्टाज शॉट्स एन्जॉय करा. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन. आणि फायनली गणू बाप्पा जे आहेत ते आपल्या घरी आलेले आहेत. इथे पतीची मम्मी जी आहे दादाचे आणि मामाचे पाय धुत आहेत आणि त्यांची आरती वगैरे आता करणार आहे मम्मी. सो ते झाल्यावर आपण गणपती बाप्पाला वरती नेणार आहोत. हे सुखकर्ता बोधकर्ता बाप्पा विनायका, हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, भजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका, महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू, राजा विनायका, राजा विनायका तू, राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन. आणि गाईज आता वेळ झालेली आहे आमचं डेकोरेशन दाखवायची. आमच्या घरातला 2025चा डेकोरेशन काय असणार आहे तो मी आता तुम्हाला रिव्हील करतो. खूप छान बनलेला आहे. पाचच्या वर्षी जो आम्ही डेकोरेशन बनवला तो खूप व्हायरल गेलता आणि या वर्षीसुद्धा खूप छान डेकोरेशन आहे. आता मामा आणि पतूचप्पा इथेच आहेत तर मी तुम्हाला दाखवतो कसं डेकोरेशन असणार आहे. सो गाईज फायनली आमचा 2025चा डेकोरेशन आता रिव्हील होणार आहे. सो 3, 2, 1 गो. सो गाईज तुम्ही डेकोरेशन बघितली असेल. आता या डेकोरेशनच्या मागे आयडिया कोणाची होती, कोणी कसं एक्झिक्यूट केला ते मी तुम्हाला दाखवतो. डेकोरेशन डिसाईड करायची आयडिया माझी होती, कारण की जेव्हा मी इंस्टाग्रामची फीड बघितली मोस्ट ऑफ द टाइम बालाजी येतो तर असं डिसाईड केलेलं का बालाजीला जाऊया.
पण यावर्षीची थीम डोक्यात सुचत नव्हती, कारण की आपण सप्तशृंगी केली आहे, आपण केदारनाथ केलं आहे, आपण कोल्हापूरची महालक्ष्मी केलं. तर यावर्षी डिसाइडेड होतं की काहीतरी युनिक करायचं, म्हणून यावर्षी आपण बालाजीची थीम केली आहे. पण ती बालाजीची थीम करताना खूप चॅलेंजेस आले, कारण की मखर जी असते ती थर्माकोलची बनलेली होती. आम्ही ती ऑर्डर दिलेली, ती ऑक्सिडाईज झाली. ती ऑक्सिडाईज होऊन पण आम्ही होप्स नाही हारले. ती पूर्ण मखर रात्रभर कलर केली आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता. थँक्स टू गॉड का सगळं आमचं व्यवस्थित आहे. डेकोरेशन कसं वाटलं मम्मी? चांगलं आहे. चांगलं वाटलं, मस्त वाटलं डेकोरेशन. असं वाटलं नव्हतं का एवढं चांगलं होईल, पण चांगलं झालं. सो गाईज आपण आता मामाला विचारूया की मामाला कसं डेकोरेशन वाटलं. सो मामा, तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन? खूप छान आहे. आणि मी कधी असं तिरुपतीला गेलो नाही, पण असं इथे वाटतं की आपण तिरुपतीला आल्यासारखं वाटतंय. जी मूर्ती आहे ना ती हुबेहूब अशी वाटते की बालाजीची, म्हणजे जिथे आपण तिरुपतीला जातो तशी वाटते. ना आता तुम्हाला नाही समजणार ऑनेस्टली, कारण की आता अजून पूर्ण सेटअप नाही झाला आहे. पण मेन दिवशी 27 तारखेला सकाळी जेव्हा मूर्ती वगैरे असते, हार वगैरे लागतो मूर्तीला, पूजा वगैरे होतो, तेव्हा खूप खूप छान वाटतं. आता तुम्हाला प्रॉपर आयडिया नाही ना, पण जो गणपतीचा फर्स्ट व्लॉग असेल त्यामध्ये तुम्हाला नक्की आयडिया. आणि रिधान पण आपल्यासोबत आहेत, तर आपण रिधानला सुद्धा विचारू. रिधान, कसं वाटलं तुला डेकोरेशन? खूप चांगलं वाटलंय. 10 ऑफ 10 मधून किती स्टार देशील? 10 out of 10च. सो गाईज आता तुम्ही डेकोरेशन ही बघितलेली खूप छान झालेली आहे. आता आम्ही फक्त हिना दीदीसाठी थांबलो आहे. हिना दीदी येईल, फेटा वगैरे लावल. फेटानंतर मी तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स दाखवेन आणि तेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना बघा किती छान वाटतो. पाचव्या वर्षीची हा जो डेकोरेशन आता तुम्ही माझ्या प्रॉब्ली इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर बघितला असेल, तोही खूप छान झालता. आता बघू हिना दीदी किती वाजता येतात. जशी हिना दीदी येईल आपण तिचेही थोडे बाईट्स घेऊ, तिचेही रिॲक्शन विचारू डेकोरेशन कसं वाटलं, कारण की मला तर खूप आवडला. पाचव्या लिस्ट खूप छान होता, खूप लोकांना आवडलेला, खूप लोकांनी मेसेजसुद्धा केला की कसा होता. पण यावेळी आय गेस त्यांना अजून आवडेल. सो लेट्स सी. आपण आता हिना दीदीसाठी थांबू आणि जशी हिना दीदी येईल आपण तुम्हाला त्यांचाही रिॲक्शन सांगू. सो फायनली आता हिना दीदी आमच्या घरात आलेली आहे. हिना दीदी आता गणपतीचे जे फेटा वगैरे ते सगळं बांधणार आहेत. आणि यावेळी साऊथ इंडियन थीम टाईप घरवाल्यांनी केलं आहे. बेसिकली तिरुपती बालाजी यांच्या थीमवरती जी पूर्ण डेकोरेशन आहे ती बेस्ड तुम्ही बघितलं असेल डेकोरेशन मोस्ट ऑफली. तर त्या ओव्हरऑल थीमवरती जी आहे ती ही डेकोरेशन केलेली आहे. सो त्यामुळे गणपतीला पण तसंही आम्ही फेटा वगैरे बांधणार आहोत आणि त्याच प्रकारे आम्ही गणपतीला सजावट करणार आहोत. आणि फायनली इथे आमची पूर्ण मंडळी जे जमलेली आहे, हिना दीदीसुद्धा आलेली आहे. तिने आपलं प्रिपरेशन वगैरे हे जे आहे ते पूर्ण चालू केलेलं आहे. आणि इथे हिना दीदी जी काय स्टिचिंग करत आहे इथे, आय थिंक सो कुठलं तरी कपड्याला नीट होत नव्हता, तर त्यांनी स्टिचिंगचा पूर्ण सामानच इथं आणला आहे. आणि आता हिना दीदी त्याला स्टिचिंग वगैरे करून जे बाप्पाचा लुक आहे ते रेडी करण्याला स्टार्ट करणार आहेत. आणि आमची मंडळीसुद्धा आपलं काम करण्यात बिझी आहे. सो या खूप प्रोडक्टिव्ह दिवस चालला आहे सर्वांसाठी. चला आपण बघूया कसं काय हिना दीदी करते संपूर्ण गोष्टी. थँक्यू सो मच व्लॉग बघण्यासाठी आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.